नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव अरविंद पांडुरंग वायकर, राहणार ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां, तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, बरोबर? हो. तर मला सांगा दादा, हा आपला कांदा आहे, हा साधारणतः आता किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? 70 दिवसाचा, 70-75 दिवसाचा प्लॉट आहे. हा म्हणजे 70 ते 75 दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे, बरोबर? हो, तर आता कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून हो. आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत हं. त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हो. हे तुम्ही काय केलेले आहे, आपण ज्या पिरियडला कांद्याला आंबोनी देतो त्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही कांद्यासाठी वापरलेली, बरोबर? बरोबर आहे. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरलीत तर तुम्हाला दादा त्याचा काय काय बेनिफिट भेटलाय? त्याचा बेनिफिट एवढा सुंदर भेटला की कांद्याचं पोगर, कांद्याची साईज हां, एवढी मस्त झाली का विचारता सोय नाही. आज 12-12 पत्ती कांद्याला आहे. बरोबर. आणि साधारणतः तुमचे किती डोस झाले दादा हे कांद्याला आपले? फक्त पहिले एकच डोस दिलाय मी. फक्त एकच डोस दिलेला आहे आपल्या जैविक खतांचा, जैविक आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 24-24 ची कोण नाही, 1840. 1846 टाकली होती, बरोबर? म्हणजे आता तुम्ही काय केलेलं आहे, कांद्याला फक्त एकच डोस दिलेला आहे, म्हणजे दुसरा डोस सुद्धा दिलेला नाही. दिलेलं नाही. तरी आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर त्या मानाने ना कांद्याची एकदम चांगल्या प्रकारे साईज पण झालेली आहे आणि कांद्याला चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे, बरोबर? हो. आता याच्या खाली जर पाहिलं तर तुमचा म्हणजे दुसरा एक प्लॉट आहे कांद्याचा, हो, बरोबर? हो, हो. आणि हा एक प्लॉट, म्हणजे तुम्ही दोन्ही प्लॉटला जैविक खतच वापरलेली, बरोबर? हो. आणि आज तुम्ही फोन करून परत जी खतं बोलवलेली ती कोणत्या पिकासाठी बोलवलेली? ती ऊस, हां, फ्लावर, घेवडा आणि मिरची. ऊस, फ्लावर, घेवडा आणि मिरचीसाठी तुम्ही परत खतं बोलवलेली, बरोबर? हो. हा, जर आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना दादा तर एकच डोस झालेला आहे तुमचा कांद्याला, आणि त्या मानाने जर पाहिलं तर खर्चामध्ये तुम्हाला काय त्याच्यात बचत वाटली का? भरपूर बचत वाटली. हा, म्हणजे बाकीचं रासायनिक आणि याच्यामध्ये या वर्षी मला 50 गुंठे कांद्यामध्ये फक्त लईतले सगळा जर खर्च फवारणी आणि खतं हा, घेतली तर 20,000 रुपयाच्या आसपास येईल. बरोबर, एवढाच खर्च आलेला आहे. एवढाच खर्च. आणि महत्वाचं काय झालेलं आहे दादा, आता प्रत्यक्षात जर तुम्ही ते कडू आपलं औषध आहे ते वरून तुम्ही स्प्रे काढला होता त्याचा, बरोबर? दोनदा स्प्रे काढला. दोनदा स्प्रे मारलाय. तर आता मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही कडूचं औषध वरून फवारलं तर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला दादा? त्याच्यावरती मावा वगैरे हा आलाच नाही. आलाच नाही. आलाच नाही. म्हणजे ज्या पिरियडला तुम्ही कडूचा स्प्रे काढला तर तुमचे जवळजवळ कांदा 15 दिवस कडूच राहिला, हो, बरोबर? हो. म्हणजे 5 ज्या पिरियडला कांद्याची 15 दिवस कडू राहिली हं. त्याच्यामुळे तुम्हाला मावा, तुडतुडे, पांढरी माशी असा कोणत्याच प्लॉटवर अटॅक दिसला नाही. नाही, बरोबर? तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, भरपूर समाधान. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.